झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर स्वागत. 26 नोव्हेंबर 2008 याच दिवशी म्हणजे जवळपास 4 वर्षापूर्वी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर हल्ला केला होता. खरं तर त्यांनी भारताविरुद्ध युद्धच पुकारलं होतं. कसाबवर कसा चालला खटला आणि किती काळ लागला या प्रक्रियेसाठी यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट. पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब 26 नोव्हेंबर 2008 ला कसाबनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं मायानगरी मुंबईवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यातील कसाब हा एकमेव जिवंत आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. 30 नोव्हेंबरला पोलिसांसमोर कसाबनं तोंड उघडलं आणि या हल्ल्यामागचा नापाक इरादा उघड झाला. आपण पाकिस्तानचा रहिवासी असल्याची कबुली कसाबनं दिली. मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी कसाब आणि त्याच्या साथीदारांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तसंच ते एकूण 10 जण समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाले होते. कसाबच्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. मुंबई हल्ल्याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी सरकारनं विशेष न्यायालयाची स्थापना केली आणि 13 जानेवारी 2009 मध्ये ML तहलियानी यांची विशेष कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 20 फेब्रुवारी 2009 ला महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर कसाबनं आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. पाकिस्तानात घेतलेल्या लष्करी प्रशिक्षणापासून ते मुंबईवर केलेल्या हल्ल्यापर्यंतची इत्थंभूत माहिती त्यानं कबुली जबाबात दिली होती. या हल्ल्याप्रकरणी कसाबप्रमाणेच फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन या दोघांवरही आरोप ठेवण्यात आले होते. 25 फेब्रुवारी 2009 ला सरकारी पक्षानं कसाबसह तिघांविरोधात 15,000 पानांचं आरोपपत्र न्यायालयासमोर सादर केलं आणि त्याच दिवशी अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. 15 एप्रिलला या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली, पण त्याचवेळी तांत्रिक कारणामुळे अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचं वकीलपत्र काढून घेण्यात आलं होतं आणि अब्बास काझमी यांना कसाबचा वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं. या खटल्यादरम्यान सरकारी पक्षानं लावलेले सर्व आरोप कसाबनं फेटाळून लावले. 8 मेला पहिल्या साक्षीदारानं न्यायाधीशांसमोर साक्ष नोंदवली. 20 जुलै 2009 ला न्यायालयाचं कामकाज सुरू असताना कसाबनं कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केला. याच दरम्यान मुंबई पोलिसांनी पाकिस्तानातील हफीज सईद आणि जाकीर रहमान लखवीसह 22 जणांविरुद्ध अजामीन वॉरंट जारी केलं. या संपूर्ण खटल्यात 653 साक्षीदार कोर्टानं तपासले. तब्बल 271 दिवस हा खटला चालवला गेला आणि 30 मार्च 2010 रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. 3 मे 2010 ला कोर्टानं कसाबला दोषी ठरवलं, तर सहआरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा विशेष न्यायालयानं कसाबचा फैसला सुनावला. 6 मेला कोर्टानं कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2011 ला मुंबई उच्च न्यायालयानं कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं आणि आज 11 महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. 11 महिन्यानंतर पुन्हा एकदा शिक्षेवर शिक्कामोर्तब झाला. मी पुन्हा एकदा जाणार आहे सिंग यांच्याकडे. YP सिंग आपल्यासोबत आहेत. सर, आज केवळ दहशतवाद हा भारताचा नाही तर साऱ्या जगासमोरची समस्या बनली आहे. अमेरिकेतला हल्ला असो किंवा लंडनमध्ये झालेला ब्लास्ट असो, या साऱ्यात भारत वगळता सर्वच देशांची जी तपास यंत्रणा आहे ती अतिशय वेगवान दिसते आणि त्या तुलनेत आपण मात्र पुरावे असूनही मागे असल्याचं चित्र दिसतंय. असं नेमकं का होतं, तुम्हाला काय वाटतं? भारतात लोक लहान लहान बारीक बारीक कायद्याची गोष्ट काढून त्यांना लांबवतात आणि इथे लोकांची सवय आहे जे गोष्ट कायद्यामध्ये 4 ओळीमध्ये लिहायला पाहिजे इथे 40 ओळीमध्ये लिहितात. त्यामुळे आता डेव्हिड कोलमॅन हॅडली या केसमध्ये आरोपी अमेरिकांनी नंतर सापडला, त्यांना अरेस्ट केला आणि 1 वर्ष जवळपास आधी त्याचं कन्व्हिक्शन होऊन सगळे संपलेलं आहे. आणि भारतात कसाबमध्ये ज्याच्याकडे एवढा मोठा पुरावा होता, ज्याचा खटला 2 दिवसात संपू शकत होता, त्यात आम्ही एवढा लांबवलेला आहे. कारण आम्ही सांगतात की आम्हाला पूर्ण कट जे आहे उघडीस करायचे आहे कोर्टात. तुम्हाला कट उघडीस करण्याची काय आवश्यकता आहे जर तुमच्याकडे आरोपीच नाही? जर फक्त एका आरोपीवर तुम्हाला काहीतरी शिक्षा करायची असेल, मग एवढा मोठा कट
कोर्टासमोर उभे करण्याची काय आवश्यकता आहे? आणि मला असं वाटतं की ह्या जे कायद्याचे सबब काढून जे आपले जे वकील आहे ते केस लांबवतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि नुसतं कसब नाही, परंतु भारतात 3-4 कोटी जे केसेस प्रलंबित आहे कोर्टात, याचा पण मूल आधार हाच असते की आम्ही कायद्यामध्ये काय त्याची भावना आहे तो न बघून कायद्याची तांत्रिक गोष्ट काढून जे आहे त्याला लांबवतात, म्हणून कसब सारखे केसेस प्रलंबित होतात. नक्कीच एकूणच सर, हे जे लंडनमध्ये होऊ शकतं, जे अमेरिकेत झालं, ते भारतात का होऊ शकत नाही हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. याच विषयावर बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा बिमोड दहशतवादाचा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.